हरिश्चंद्र गडावर असलेलं केदारेश्वर मंदिर हे अनेक रहस्यांनी भरलेलं आहे। याच मंदिरापासून या जगाची सुरुवात झाली आणि शेवट सुद्धा इथंच होणार आहे असं म्हटलं जातं। एका विशाल गुहेत केवळ 4 खांबावर महादेवाचं हे मंदिर उभं होतं, पण आता त्याचा एकच खांब शिल्लक राहिला। अनेक वर्षांपासून या एकाच खांबावर हे मंदिर उभं आहे। आता हा शेवटचा चौथा खांब कोसळला तर जगाचा अंत होणार असं बोललं जातंय। या रहस्यासोबतच अशी अनेक रहस्य या मंदिरात दडलेली आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यातली ही चमत्कारिक रहस्य पाहून शास्त्रज्ञ सुद्धा हैराण झाले। तेव्हा केदारेश्वरच्या या खांबाचं रहस्य काय, या रहस्यामागची गोष्ट काय आहे आणि असं का बोललं जातंय, सविस्तर जाणून घेऊयात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेल्या हरिश्चंद्र गडावरच्या या केदारेश्वर मंदिराच्या रहस्याची एक गोष्ट आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार जे 4 युग सांगितले गेलेत, ते 4 युग म्हणजेच या केदारेश्वर मंदिराचे 4 खांब आहेत। या पौराणिक कथेनुसार अशी आख्यायिका पसरत गेली की पहिल्या सत्ययुगात या मंदिराचा पहिला खांब कोसळला, त्यानंतर दुसरा खांब हा त्रेता युगात कोसळला आणि तिसरा खांब द्वापार युगाच्या समाप्तीच्या वेळी कोसळला होता आणि आता कलियुगात उरलेला केदारेश्वरचा हा चौथा खांब कोसळणार आहे। याच एका खांबावर हे मंदिर सध्या उभं आहे। मंदिरात 5 फुटाचं शिवलिंग आहे, जे की अर्ध पाण्याखाली आहे। इथल्या पाण्याचं सुद्धा एक रहस्य आहे, कारण बाहेर कितीही जास्त तापमान असलं तरी या मंदिरातलं तापमान मात्र थंडच राहतं आणि अगदी बर्फाच्या पाण्यासारखं थंड। बाहेर जेव्हा कमालीची थंडी असते तेव्हा मात्र मंदिरातलं पाणी हे उष्ण असतं। त्यानंतर दुसरी एक आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे इतर ऋतूमध्ये गुहेत झिरपणारं पाणी पावसाळ्यात मात्र पूर्णपणे बंद होतं। अशी अनेक रहस्य या केदारेश्वर मंदिराबाबत आहेत। जसं की बदलत असलेल्या युगानुसार मंदिराची उंचीही बदलत जाते। अर्थात याला काही तथ्य नाहीये, पण असं म्हटलं जातं। एकाच दगडात बांधल्या गेलेल्या खांबावर हे मंदिर उभं आहे। निखळलेले 3 खांब सुद्धा कुठल्या शत्रूच्या आक्रमणात नष्ट झालेले नाहीत, तर ते जेव्हा जेव्हा युगाचा अंत झाला तेव्हा तेव्हा ते 3 खांब निखळलेले आहेत। या मंदिरातलं शिवलिंग सुद्धा स्वयंभू आहे असं म्हटलं जातं। आता ही झाली पूर्णतः आख्यायिका। आता या मंदिराचा इतिहास असा आहे की 6व्या शतकामध्ये कालाचुरी राजवंशात हे केदारेश्वर मंदिर बांधलं गेलं। यादव राष्ट्रकूट घराण्यांनी सुद्धा या मंदिर बांधकामामध्ये योगदान दिलंय। पण जेव्हा कार्बन डेटिंगचा वापर करून मंदिराचं वय किती आहे याचा अंदाज काढला गेला, तेव्हा हे मंदिर राष्ट्रकूट काळातलंच असावं असं बोललं जातं। हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आहे। ज्या दगडामध्ये ते तयार केलं गेलंय ते आहेत बेसॉल्ट खडक। शिवलिंगावरच्या छताला एक मोठं छिद्र सुद्धा आहे। या छिद्रामधून बरोबर महादेवाच्या पिंडीवरती सूर्यप्रकाश पडतो असं म्हणतात। चांगदेव नावाचे ऋषी सुद्धा या मंदिराच्या गुहेत राहत होते आणि 14व्या शतकामध्ये याच मंदिरात बसून त्यांनी तत्वसार हा प्रसिद्ध ग्रंथ सुद्धा लिहिला होता। अनेक इतिहासप्रेमींना या हरिश्चंद्र गडासोबतच या मंदिराचं सुद्धा आकर्षण आहे, पण असा दावा कुणीही केलेला नाहीये की या केदारेश्वर मंदिराचा चौथा खांब कोसळला की जगाचा अंत होणार आहे। ती फक्त एक आख्यायिका आहे। माणसांनीच बांधलेलं हे मंदिर आहे, ते कधी बांधलं गेलं याचा अभ्यास सुद्धा अभ्यासकांनी केलेला आहे। त्यामुळे हे या मंदिराबाबतचे सगळे रहस्य फक्त एका कथेचा भाग आहेत, बाकी काहीच नाही। पूर्वीचे लोक देखील अभ्यासू होते, पूर्ण अभ्यास करूनच हे मंदिर त्यांनी बांधलंय। त्यामुळेच तर आजही ते टिकून आहे। काळानुरूप पाऊस वाऱ्याच्या माऱ्यामुळे हे मंदिर जीर्ण झालं इतकंच। फक्त केदारेश्वर मंदिरच नाही तर असे अनेक रहस्य आणि ठिकाणं आहेत ज्याचा अजूनही उलगडा झालेला नाहीये। तुम्हाला अशा इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकायला आवडतील का, ते आम्हाला नक्की कळवा। ही स्टोरी कशी वाटली तेही सांगा आणि अशा स्टोरीजसाठी आमच्या लगावती YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।